हॅलो एव्हरीवन, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि मी चाललेली आहे माझ्या गावी कोकणामध्ये. वाघाला 15 दिवसाची सुट्टी भेटलेली आहे. बाय 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 बाय. सो मी आलेली आहे इकडे STला. आमच्या टीचर्स कॉलनीमध्ये STचा बस स्टॉप आहे. सो तिकडे मी आलेली आहे. रुपाली गावाला चाललो. तर माझी बस आहे बोरिवली मोगरेवाडी आणि ST केलेली आहे. सो त्याच्याने मी आणि मल्हार आता गावी चाललेलो आहोत, माझ्या आत्याच्या गावी, कोकणातल्या गावी दोणवलीला. तर आता वाट बघतो STची, बघू कधीपर्यंत येते आणि मग त्याप्रमाणे आम्ही निघणार आहोत. तर आता प्रवास सुरू झालेला आहे. आता जस्ट आम्ही बस पकडली आणि बसमध्ये फुलने बसायची अरेंजमेंट वगैरे केली व्यवस्थित. आणि त्यानंतर आता आम्ही निघालेलो आहोत आमच्या गावाला. मल्हारला भूक लागली होती, सो त्याला भजीपाव घेतले होते 2 आणि तो आता ते खात आहे. आणि आता आम्ही कुर्ल्यापर्यंत BKC कुर्ल्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. तर आता आपण पनवेलच्या पुढे आलेलो आहोत आणि मल्हार इथे बसलाय. तो काय उठायचं नाव घेत नाहीये, त्याला खिडकीच्या इथेच बसायचं आहे. आणि आता पनवेलच्या पुढे आहोत आम्ही. काय पोचतो गावात. गावाचा व्ह्यू नाही येत आहे. आणि ST खूप हलते, एकदम खतरो के खिलाडीचा विमान चालू आहे. इतकी हलते आणि इतकी फास्ट चालली आहे. तर आता आम्ही पनवेलच्या पण खूप पुढे आलो आहोत आणि इथे जेवणासाठी म्हणून बस थांबली आहे. तर बघू काही खायला मिळतं का इथे. बघूया ना काय खायला मिळतं का. मला भूक लागली ना, सँडविच घेते. चल गाडीत घेते, इथे नाही खात, गाडीत घेते. ये तिकडे आहे ये. एक तिकडे कप आईस्क्रीम द्या. 30-40. सो आता इथे आम्ही एक छोटंसं हॉटेल आहे, तिथे बसलो आहे आणि दाल खिचडी मागवली आहे. तर बघू किती वेळात येते आणि माहिती नाही गाडी पण किती वेळ थांबणार आहे वगैरे. पण जितकं पटकन होईल तितकं पटकन खायचा प्रयत्न करायचा आहे. आणि इथे मला आईस्क्रीम खातोय. तो खूप मस्त एन्जॉय करतोय कारण की विंडो सीटला त्याला बसवलाय. पूर्ण एकदम मस्त पैकी आरामात. दाल खिचडी डाळ भात काय पटकन लगेच. पटकन दाल खिचडी मिळेल. हा द्या. कशी आहे. हा हाफ मिळते. एक काम करा दादा, फुल द्या. तर आता दाल खिचडी मागवली आहे. हो किती वेळात येते आणि पटकन आपल्याला खायचं आणि पटकन निघायचं आहे. आता खाऊन नंतर आधी बसचा मार्ग बघते, कारण पहिल्यांदा असं मी एकटी निघाली आहे, त्यामुळे खूप गोष्टी मी पहिल्यांदाच करते असं मला आता हल्ली वाटतंय. पटापट खायचंय आणि निघायचंय.
तर आता खाऊन नंतर आपण बोलूया. बाय बाय. तर आता इथे पचका झालाय. आम्हाला वाटलं गाडी सुटेल म्हणून पटापट जेवलो. गाडी म्हणजे अजून ड्रायव्हर कंडक्टर कोणच नाही. आणि मल्हार पण इकडेच आहे, लपतोय, त्याला वास येतोय पेट्रोलचा. आणि आता वाजल्यात रात्रीचे 3. आहोत महाडीला. आमची बस जी आहे ती CNG भरायला नेली आहे, म्हणून आम्ही इथे आता बसलेलो आहोत. काय म्हणलात, आपलं सामान घेऊन गेलेलं सामान चोरी केलं आपलं. हाय, सामान घेऊन पळाले. डिझेल भरायला नेले. मग कुठे बसायचं? आणि फायनली आम्ही सकाळी पहाटे 4:45ला चिपळूण बस डेपोला पोहोचलेलो आहोत. आणि इथे उतरल्याच्या नंतर खूप आम्ही ज्या गाडीतून उतरलो ती गाडी खूप वेळ आमच्या समोरच उभी होती. आणि इथून आता आम्हाला दुसरा प्रवास करायचा होता, ते म्हणजे 6 वाजता इथून चिपळूण दोनवली गाडी लागते, त्या गाडीतून आम्हाला जायचं होतं. पण वाजले होते 4:45 आणि तरी आम्ही वाट पाहिली खूप वेळ, कारण की असं वाटलं की दुसरी कुठली एखादी लवकर बस आली तर विचारपूस करून निघू म्हणून, पण असं काही सोर्स नाही मिळाला. सो आम्ही वाट बघत होतो. अर्धा पाऊण तास झाला होता वाट बघून, आणि मला पण खूप बोर झाला होता. आम्ही चाललो गावाला आणि इथं आमची बस मिळाली आणि फिक्स बॉक्स येणार. मग आम्ही ती गावची बस जाणार. आमच्या गावाला दोनवलीला. काय, आता आम्ही रिक्षात बसलो आहे आणि आता चाललो आहोत. आम्ही चाललो आहोत गावाला. मल्हार आणि मम्मा. छान आहे ना, लाईट लावली काकांनी. आणि वाजलेत सकाळचे 6. मस्त छान वातावरण आहे. उजेड पडत चाललंय एकदम मस्त. चिमण्यांचा आवाज येतोय ना. So आता इथून चिपळूण वरून आपल्याला गावाला जायला तरी 1 तास 1.5 तास लागणार आहे. प्रवास हा पण मोठा आहे खूप. आणि गावचं मस्त छान पहाटेचं दृश्य बघत आम्ही छान निघालो होतो. आणि काका जे होते, रिक्षा चालवत होते, ते पण खूप छान मनमिळावू असे बोलके काका भेटले होते. आणि ते एकदम मुलीसारखं असं समजून त्यांनी माझं हे भाडं घेतलं होतं, कारण मी आणि मला तिथे एकटाच होतो, सोबतीला कोण नव्हतं वगैरे, म्हणून त्यांनी आमच्या भाड्याला हा म्हणाले. नाहीतर ते राहणारे चिपळूणचे आणि तिकडचंच आज म्हणजे थोडेफार हेल्थ इश्यूमुळे जवळपासचीच भाडी करतात. पण आम्हाला बघून ते म्हणाले की चला म्हणून सोडतो तुम्हाला. आणि मग ते आले होते आम्हाला सोडायला. आणि मस्त छान वातावरण वाटत होतं, एकदम पक्ष्यांचा आवाज आणि थोडी थंडी, आणि मस्त एकदम एन्जॉय करत आम्ही निघालो होतो. तर आम्ही सकाळी 7:30ला इथे पोचलेलो आहोत. पोचल्याच्या नंतर अंघोळ केली. अंघोळ करून नाश्ता वगैरे करून आता थोडं फ्री झालेलं आहे, कारण की पाणी आलं होतं. सो पटापट अंघोळ वगैरे आल्यावर करून घेतले. आणि आता वाजले आहेत 9, 8:30 का 9 वाजलेले आहेत. तर आता आम्ही झोपणार आहे मस्तपैकी. आणि ही माझी आजी, आणि ही माझी आत्या, आणि हा मल्हार. आणि काय तर
आता झोपून वगैरे थोडंसं रात्रभर जागरण झालंय, तर झोपून वगैरे नंतर सविस्तर आपण बोलूच. तर गावचे व्लॉग मी आता टाकणार आहे. तुम्हाला कसे वाटतात कसे नाही ते नक्की सांगा आणि माझं हे गाव ते पण सांगा. ही बॅक साईड आहे किचनची. हे अंगण आहे. आम्ही असं खेळतोय बघा. खड्डा करू नको. आणि अशी बाजूबाजूला सगळी छान घर आहेत. एकदम मस्त वाटतंय. हो हो ओके. नंतर झोपून उठल्यावर. नाही आत्ता बनवलं. आणि इथे आम्ही आता माळ्यावर आलेलो आहोत कांदे घेण्यासाठी. मल्हारला आत्याने पाठवलं होतं, तर मी पण त्याच्यासोबत आली थोडं बघायला, कारण की मल्हार व्यवस्थित चढेल उतरेल माहिती नव्हतं. माळा इथे आहेत कांदे. आणि थांब मल्हार पडू ना दोघं पण आपण. बघा जाऊन बघ 2 तास 1.5 तास बनायचं तर वरचा ब्लॉग बनव. वरचा आज बनवायचा. वरचा बनव. ब्लॉग बनवायचा खालचा नाही बनवायचा, वरचा बनव. नंतर आत्ता बनव. तर हा होता माझा फर्स्ट व्लॉग गावी येण्याचा. यात मी तुम्हाला आम्ही प्रवास कसा केला हे दाखवलेला आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघितलं असालच तुम्ही. व्हिडिओ पाहिला असेल तर कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि नवीन असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.